23 वर्षीय अदिला रहमान जिनं आपल्या पतीला थार SUV कार गिफ्ट दिली होती, ती अदिला गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिच्या शोधात असलेल्या कुटुंबियांना आणि पोलिसांना जे सत्य समोर आलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला। अदिला LLBच्या परीक्षेसाठी हैदराबादला गेली होती, पण त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली। सुरुवातीला हे प्रकरण साधं बेपत्ता होण्याचं वाटत होतं, पण जसं तपास पुढे सरकला तशी एक धक्कादायक बाब समोर येत गेली। पोलिसांच्या तपासानुसार अदिला आणि तिचा पती गुलफाम अली हे दोघे राजस्थानच्या अजमेरमधून घर सोडून पळून गेले होते आणि नंतर नोएडाला स्थायिक झाले। काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला। अदिला पतीच्या कुटुंबापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडत होते। 29 जून रोजी या वादानं टोक गाठलं आणि दोघांमध्ये जोरदार भांडण झालं। अदिला दिल्लीहून टॅक्सीनं मुरादाबादकडे निघाली, पण गुलफामनं तिला जोया भागात अडवलं आणि तिच्याच त्या थार गाडीत बसवलं, जी तिनं स्वतः त्याला गिफ्ट दिली होती। आणि इथूनच खरी शोकांतिका सुरू झाली। याच प्रवासादरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद पेटला आणि पोलिसांच्या संशयानुसार गुलफामनं त्याच थार गाडीत तिच्यावर गोळी झाडून तिचा जीव घेतला। यानंतर तिचा मृतदेह उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील मंगलौरमधील एका खाडीत फेकून देण्यात आला। पोलिसांनी हिस्ट्री शीटर कुर्बान अली आणि गुलफाम अली या दोघांविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।